तो महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची निवडणूक दरेकर पॅनलला स्पष्ट बहुमत मिळालंय। 21 पैकी 11 जागांवरती दरेकर पॅनल विजयी झालेला आहे। राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये दरेकर पॅनलला बहुमत मिळताना दिसतंय। तर आपण पाहतो या ठिकाणी दरेकर पॅनलला या ठिकाणी बहुमत मिळालंय। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये दरेकर पॅनल आघाडीवर होतं आणि या ठिकाणी दरेकर पॅनलला बहुमत सुद्धा मिळालंय। 21 पैकी 11 जागांवरती दरेकर पॅनल विजयी झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ही या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये दरेकरांच्या पॅनलला या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः प्रवीण दरेकर हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन। आणि या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळालं, काय आपली पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा राज्याच्या सहकारी संस्थांचा शिखर संघ आहे, सहकार शिक्षण प्रशिक्षण देणारा, ज्याची स्थापनाच महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत झाली। वसंतदादा पाटलांसारख्या, गुलाबराव पाटलांसारख्या धुरीणांनी याचं नेतृत्व केलं आणि त्यामुळं हा विजय अत्यंत महत्वाचा आहे। मी, कुसाळकर, नलावडे असे आम्ही एकत्रित येऊन राज्यातील सहकारी चळवळीला दिशा देण्यासाठी या संघात निवडणूक लढवण्याचं ठरवलं। राज्यातल्या सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, संस्थांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला। खरं म्हणजे 21 जागांपैकी 9 जागा बिनविरोधच आल्या होत्या आणि आता पहिले 2 निकाल लागले, ते दोन्ही निकाल त्या ठिकाणी आमच्या सहकार पॅनलच्या बाजूने लागले। म्हणजे 21 पैकी 11 जागा आत्ताच या ठिकाणी झालेल्या आहेत आणि उर्वरित सगळ्या जागा येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तासाभरात निकाल स्पष्ट होईल। हे राज्यातील सहकारी संस्थांच्या मतदारांचं, प्रतिनिधींचं मनापासून आभार व्यक्त करतो। निश्चितच सर, विजय खूप महत्वाचा आहे आणि पुढे देखील या विजयाच्या नंतर आणखी चांगली कामं आपल्याकडून बघायला मिळतील ही अपेक्षा। पुन्हा एकदा आपल्या आणि आपल्या संपूर्ण पॅनलचं अभिनंदन। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।